तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिद्ध आहे. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून 38 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. श्री स्वामी समर्थांची भक्तांकडून पूजा केली जाते. दरवर्षी चैत्र त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते. राज्यातून व परराज्यातून मोठ्या संख्येने भक्तगण नित्यनेमाने भेट देतात. सध्याचे स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधले आहे. ह्याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यानधारणा करीत असत व भक्तांना उपदेश देत असत. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभामंडप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी व रात्री मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे शके 1779च्या सुरुवातीला अक्कलकोट येथे आले. श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानले गेलेल्या श्री स्वामी समर्थांचा एकूण कार्यकाळ 40 वर्षाचा आहे. त्यापैकी 21 वर्षे त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे होते. इतिहासकारांच्या मते श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्य शके 1800 मध्ये संपन्न झाले, पण 3 महिन्यानंतर स्वामी समर्थ काशी येथे प्रकट झाले. श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी त्यांचे शिष्य श्री चोळप्पा यांच्या घरात आहे. हे ठिकाण समाधी मठ असे ओळखले जाते. भक्तांना संकटप्रसंगी धीर व मानसिक बळ देणारे "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे घोषवाक्य श्री स्वामी समर्थांचेच आहे. जे लोक स्वामींची पूजा मोठ्या भक्तीने, प्रेमाने आणि श्रद्धेने करतात, त्यांच्या नेहमीच पाठीशी स्वामी समर्थ महाराज असतात. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका.